हॅलो, हाय, नमस्कार. मी आरती. तर आज होता संडे आणि छान आरामात झोपून उठले आणि आई बनवत होती चपात्या. मग तिला म्हटलं, "एक चपातीचा गोळा माझ्यासाठी ठेव." मग मी छान चपाती लाटली, त्यावरती शेंगदाण्याची चटणी घातली आणि लसूण ठेचून टाकला आणि थोडीशी कोथिंबीर. त्याचा छान मी पराठा बनवला आणि नाश्त्याला मी ओट्ससुद्धा घेतले होते. त्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. तिने माझ्यासाठी छान कोळंबी आणली होती. ती मला साफही करून देत होती. मग मी घरी येऊन तिला छान मीठ आणि हळद लावून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. मग जायचं होतं मोठ्या बहिणीच्या घरी साफसफाई करायला, कारण 2-4 दिवसांनी ग्रीवाचा बड्डे होता आणि आम्ही इथेच सेलिब्रेट करणार होतो. मग साफसफाई करायची होती आणि आज संडेसुद्धा होता, तर टाईमही जरा जास्त होता. मग आम्ही सगळी फॅमिली आलो होतो इकडे, म्हणजे मम्मी, पप्पा, मी, ताई, ग्रीवा आम्ही सगळेजण आलो होतो. खरं तर सर्वजण संडेची खूप आवर्जून वाट बघत असतात. कधी संडे येतो, कधी संडे येतो. पण संडेला घरातली छोटी-छोटी एवढी कामं असतात, की सुट्टीचा दिवस आराम करण्यापेक्षा छोट्या-मोठ्या कामांमध्येच जातो. पप्पा, मम्मी, मी आणि माझी मोठी बहीण प्रियाताई आम्ही तिघा-चौघांनी मिळून घर छान पटापट चकाचक साफ करून घेतलं. मग आम्ही घरी आलो. चहा नाश्ता झाला आणि तिथून मला जायचं होतं माझ्या मित्राच्या घरी त्याच्या मुलीला बघण्यासाठी. त्याची मुलगी झाल्यापासून आमची खूप इच्छा होती की तिला भेटावं. पण ती जवळपास आता 7 महिन्याची झाली होती आणि संडे होता. तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही एका छान शॉपमध्ये गेलो आणि तिच्यासाठी छान फ्रॉक घेतलं. त्याच्या घरी गेलो. त्यांनाही खूप छान फ्रॉक आवडला आणि तिथून पुन्हा आम्ही आमच्या घरी आलो. तर संडे असा खूप बिझी दिवस होता. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच मला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.